सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा ते काय नाही आज मी आज विचारते आजाला थांब काय येड लागले वय तुला तुला समजायचं ते समीज पण तू अशीच गप बसणार असशील ना तर ते नाही चालायचं अगं परबा म्हणलाय ना ग मला जरा विचार करू द्या मग सांगतो मग आता काय त्याच्या माग माग लागू होय तर वस्तीवर लोकांची जायची तयारी पण झाली पण हत अजून जायचं का नाही जायचं याचाच पत्त्या नाही आणि एक सांगू का बानू खर तर दुसरं कोणी बी नाही केलं ना खंडोबांच्या राज्याभिषेकाला तरी बी चालेल पर मला बी असंच वाटतं या की तू जायलाच हवं होय ग मला बी मोप वाटतंय की जेजुरीला जावं पर आता बाजूवर सांगत नाही तोवर मी आता तरी काय करणार सांग ना बानू मला एक सांग तू अजून बी आजाला खंडोबांच्या लग्नाचं सांगितलं नाही ना व हाय अगं असं काय करती आज काय हाय ते एकदा तर सांगून टाक की उगा कशाला जीव टांगणीला लावायचा म्हणते मी हे बी हाय कुठे गेलाय आजा वस्तीवर गेला हाय येईल आता परत आता विचारतीस बघ म्या आणि म्याच सांगून टाकते खंडोबाच्या लगीनाचं कारण तू तर काय सांगणार नाही म्हणजे उगा शांतपणा करू नकस बघ मी आता सांगणारच आहे बघ तिम्मा शेख प्रणाम बोला मी आज जेजुरीहून आलो आहे सा जेजुरीहून अहो आताच आम्ही म्हाळसाविषयी बोलत होतो मी आज तुमच्यासाठी सांगावा आणला आहे सा आपण येथे हजर आहात तेव्हा आपल्या शुभ हस्ते या लखोट्याचे वाचन व्हावे शुभ संदेश आहे श्री खंडेराय यांचा राज्याभिषेक होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला निमंत्रण आहे माधव शास्त्री आता आपल्याला उद्या प्रस्थान नाही करता येणार खंडेरायांनी राज्याभिषेकासाठी आपल्याला देखील आमंत्रित केले आहे आणि साक्षात खंडेरायांच्या आमंत्रणाचे आपण कसे काय अवेअर करणार होय म्हणजे जेजुरीला जाण्याचा आमचा योगही लिहिलेला आहे म्हणायचं अरे यांच्या राहण्याची व्यवस्था कर आपण आता विश्रांती घ्यावी प्रणाम बानू ए बानू काय गे म्हणजे तू अजून हातच आहेस वय? अरे बानू, तुला सांगितलं ना मी, तुला जेजुरीला जायचंय. तुला जायचं नाही? काय गे म्हणजे तू अजून हातच आहेस वय? काय गे म्हणजे तू अजून हातच आहेस वय? अरे बानू, तुला सांगितलं ना मी, तुला जेजुरीला जायचंय.
आजा हा. मला तुला काहीतरी सांगायचं आहे बघ. अगं बोल की. तुला बानून जे विचारलं त्यावर तू काय विचार केला हायस का नाही? कसाचा? अरे जेजुरीला जायचा. नाही. का तुला बी जायचं वे जेजुरीला? होय मग. अरे म्हणून तर विचारतीये म्या. वस्तीवरची समधी लोक बी तयार झाली आहेत बघ. एक काम कर, तुम्ही जा की त्याच्या संगती. अरे पर का? अगं कारण मी अजून काय ठरवलं नाही. आणि मी आज ठरवलं की जेजुरीला जायचं नाही तर तुझं बी जाणं रखडायला नग. एक काम कर, तू वस्तीवर लोकांसंगती जा जेजुरीला. झालं का अजून काय सांगायचंय तुला? होय, मला तुला अजून एक सांगायचं आहे. मग सांग की. ये म्हणजे अरे ते अरे इसरलेस म्या. काहीतरी सांगणार होते पण इसरले. ध्यानात आल्यावर सांगाल की. होय का? हा आठवली की सांगा मला. होय. अगं परत ह्यो शहाणपणा केलास ना तर माझ्याशी गाठ. बोला. मला आपल्याला एक भेटवस्तू द्यायची आहे. आपल्याकडून ही पहिली भेट असणार आहे. असा बैस ना, उभी का राहतेस? तुम्ही कधी आलात कळलं नाही. बैस. सुवर्ण दर्पणात पाहून कसला विचार करत होतीस? तुमच्यापासून दूर होते तेव्हा हा सुवर्ण दर्पण होता म्हणून बोलता यायचं. आता तुम्ही इथे आहात पण तुम्ही इतके कामात असता की इथल्या इथे असूनही सुवर्ण दर्पणातून बोलता येत नाही. तुला जेव्हा बोलावंसं वाटेल तेव्हा आपण बोलूया. असा एक आनंदाची बातमी सांगायला आलोय मी. काय आहे बातमी? नेवासेला तुझ्या आई वडिलांना राज्याभिषेकाचे निमंत्रण मिळाले आहे. हो, म्हणजे ते जेजुरीला येणार. खरंच खूप आनंदाची बातमी दिलीत तुम्ही. त्यांच्या स्वागताची तयारी तुलाच करायची आहे. त्यांना काही हवं काही नको हे तू स्वतः पहा. हो, पण तुम्ही मला इतकी आनंदाची बातमी दिलीत. तुम्हाला मी काय देऊ? तू नेहमी आनंदी राहा, दुसरं मला काहीच नको. तरीही
तू मला सांगितलं आहेस ना की तू स्वतःचे अन्न कसे तयार करतेस ते शुद्ध शाकाहारी तसेच भोजन करायची माझी इच्छा आहे. तुम्ही मला स्वतःहून सांगितलं ते मला खूप आवडलं. त्या निमित्ताने मला पाकगृहात कामं करता येतील. नाहीतर मला कोणी कामाला हातच लावू देत नाही. सगळ्यांना वाटतं की तुझ्यासाठी काहीतरी करावं, तुला कोणतेही कष्ट होऊ न देता तुला प्रसन्न ठेवावं. हो, मला जाणवतं ते. म्हणजे जेजुरीतली माणसं प्रेमळ आहेत हे पटलं तुला तर. हो. आणि बरं, तुम्हाला मी जसे भोजन घेते तसे तयार करणार आहे. आणि तुमच्या बरोबर प्रधानजी आणि लक्ष्मी देवींना देखील बोलवणार आहे. तू तयार केलेलं अन्न सगळ्यांनी एकत्र घेणं म्हणजे केवळ आनंद. केव्हा एकदा जेजुरीला जातो आणि म्हाळसाला पाहतो असे झाले मला. इथे नेवाशात असताना एक दिवस सुद्धा ती घराच्या बाहेर राहिली नाही आणि आता पहिल्यांदाच इतक्या लांब. तिम्माशेठ, मी समजू शकतो, परंतु आपण हे विसरू नये, म्हाळसा देवी प्रत्यक्ष श्री मार्तंड भैरवांच्या अर्धांगिनी आहे. भविष्यात त्या समर्थपणे राज्यकारभार पाहतील. चिंता नको. अहो, चिंता नको असे कसे म्हणता आपण? आता विषय निघालाच आहे म्हणून सांगतो. आपल्या पिताश्रींनी म्हणजे महाशास्त्रींनी म्हाळसाची पत्रिका बघून आम्हाला सांगितले होते की विवाहानंतर तिच्या आयुष्यात समस्या येणार आहे. परंतु कोणत्या समस्या येणार आहेत हे आम्हाला सांगितले नव्हते आणि ही गोष्ट माझ्या मनात घर करून राहिली. तिम्माशेठ, आपण हा विषय विसरून जा. जेवढा तो आपल्या स्मरणात राहील तेवढाच आपल्याला त्याचा त्रास होईल. माधव शास्त्री, आपल्या ज्ञानाची प्रचिती आम्हाला आलेली आहे. मी आपणास विनंती करतो, निदान आपण तरी म्हाळसाच्या आयुष्यात कोणती समस्या येणार आहे हे आम्हाला सांगावे. देवी, म्हाळसा, मला तुम्हाला आनंदाची बातमी सांगायची आहे. अहो, तुम्ही मला बोलवणं धाडायचं होतं. मी स्वतः आले असते तुम्हाला भेटायला. देवी, नेवासाला निमंत्रण पोहोचले हे मला स्वतः यांनी सांगितले. म्हणून तुमचा चेहरा खुलला आहे तर? हो, आज मी खरंच खूप आनंदी आहे. खूप दिवसांनी आईबाबांचं दर्शन होईल. नेवासेला त्यांनाही माझ्याशिवाय करमणार नाही. माझे बाबा तर खूप भावुक आहेत. मी त्यांना घरात दिसले नाही ना तर ते आईला अनेक प्रश्न विचारून भंडावून टाकतात. हो, मी पाहिलं आहे त्यांना. नेवासेला तुम्हाला भेटायला आलो होतो तेव्हा त्यांच्याशी बोलणं देखील झालंय. माझ्या दृष्टीने 2 निमंत्रणं महत्वाची होती. एक नेवासेला तुमच्या घरी आणि दुसरं नारद मुनींना. नारद मुनींना निमंत्रण पोचलं का? खंडेरायांनी त्यांना प्रत्यक्ष बोलवण्यासच सांगितलं. त्यामुळे ह्यांनी बोलवलं नारद मुनींना. ते इथे राजवाड्यात आले होते? हो. काय झालं? नाही, खरं तर मला त्यांना भेटायचं होतं. राज्याभिषेकाच्या दिवशी ते येतीलच, तेव्हाही भेट होऊ शकेल. पण एका ठिकाणी फार काळ न थांबण्याचा त्यांचा नियम आहे. त्यामुळे त्या दिवशी त्यांच्याशी भेट होणं अवघड होईल ना? ठीक आहे, ह्यानंतर ते इथे आले की मी त्यांना तुम्हाला भेटायला सांगेन. पण मला भेटले की त्यांना का कोण जाणे जायची घाई असते. ते माझ्यासमोर थांबतच नाहीत. त्याचं काय आहे? तुमचा आणि त्यांचा परिचय होऊन फार काळ झाला नाही. त्यात काय बोललं तर तुम्हाला आवडतं, काय आवडत नाही हे देखील त्यांना माहित नाही. म्हणून असेल कदाचित. नाही, नारद मुनी समोर आल्यावर भयभीत वाटतात.
त्याला काहीतरी कारण असावं. तुमची आणि नारद मुनींची भेट खंडेराय स्वतः घडवून आणतील. खरं तर असं काही घडलं तर बरं होईल. येते मी. तिम्मा शेठ, मी आपल्याला हे जरूर सांगू शकतो, परंतु श्री खंडेरायांच्या आयुष्यात डोकावून पाहणे एवढे सोपे नाही. तसा अधिकारच नाही कोणाला. आता म्हाळसा देवींच्या संदर्भात काही बोलायचे झाले तर उभय त्यांच्या आयुष्यात डोकावून पाहणेच नाही का? आपण धर्मसंकटात यावे अशी माझी अजिबात इच्छा नाही. मी आपली क्षमा मागतो. प्रश्न तो नाही, परंतु विवाह तिथी निश्चित करून आपण महाशास्त्रींबरोबर नेवास्याला परतत होता. तुमच्या आग्रहाखातर त्यांनी श्री खंडेरायांच्या भविष्यात डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना श्री खंडेरायांचे रुद्र स्वरूप पाहावे लागले. महाशास्त्री, आम्ही म्हाळसाला जी भेटवस्तू दिली आहे त्यामागे विशेष असे गुप्त संकेत आहेत. ते पाहावयाचा आपण प्रयत्न करू नयेत. आपण सुज्ञ आहात. त्यातूनच त्यांना विरक्ती आली आणि ते निघून गेले. माझ्या हातून अपराधच घडला. मी त्यांना भविष्य सांगायचा आग्रह धरायला नको होता. मी आपली क्षमा मागतो माधव शास्त्री. तिम्मा शेठ, आपली चिंता काही अंशी दूर व्हावी म्हणून तुम्हाला एक सांगतो. भाकर बघू. हे बानू, अगं भाकर वाढ की. हा. काय ग अशी गपगुमान का बसली आहेस? काय झालं? काय नाही. नाही, तुझं ध्यान कुठे आहे ते काय समजत नाही बाई मला. काय झालं? आता परत मी बोलले तर तू तोंड फिरवशील. सारखं सारखं तेच बोलते असं म्हणशील. अरे पर मी तरी काय करणार बा? तत खंडेरायांचा राज्याभिषेक होणार आहे आणि मी आपली हातच आहे. मला बी मनापासून वाटतंय की जेजुरीला जावं. तुला उगा कसं तरी वाटल म्हणून मी ह्यो इशय नाही काढला. आता म्हणजे म्हणत होती की म्या बोलते बासंग, पण म्या म्हणलं न ग, कशाला उगा तुला त्रास. तर असं किती बी म्हणलं ना तरी माझ्या मनात जेजुरी कशी असेल, खंडेरायांचा राज्याभिषेक होणार तेव्हा तत काय काय असेल, कोण कोण येणार असेल हे समज म्या मनात आणत बसते बघ. तुला इतकं वाटते की जेजुरीला जावं म्हणून? तुला खरं सांगायचं तर जेव्हापासून महाराजांनी मला खंडेरायांच्या राज्याभिषेकाबद्दल सांगितलं आहे ना, तेव्हापासून माझं मन जेजुरीतच आहे बघ. म्या अजून जेजुरी पाहिली नसली तरी म्या माझ्या मनात जेजुरीच, खंडेरायांच्या राजवाड्याचं, त्यातल्या लोकांचं समजायचं चित्र तयार केलं आहे बघ. बा, मला एकदाच सांगशील आपण जेजुरीला खरंच जायचं का नाही? माझ्या
त्या पोरीच्या मनात काय चाललंय हे मी नाही समजू शकलो. महाराज मला म्हणले की खंडोबासानी बानूचं लगीन होणार म्हणून, ते पण मला नाही समजलं. हे पोरी, लय चुकीचं वागलो बघ मी तुझ्याशी. अरे नाही बा, असं नग बोलूस तू माझ्यासाठी काय काय नाही केलं आहेस, पण मी तुझ्यासाठी एवढं नाही केलं तर. बानू, तुला जायचं ना जेजुरीला, तर मग आपलं ठरलं आपण जेजुरीला जायचं. अरे बा, काय सांगतोयस तू? हे बानू, आपण जेजुरीला जायचं आणि खंडोबाचा राज्याभिषेक वाताना पाहायचा.